जितेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन U-turn घेतला की माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलाय. काय विपर्यास केला तुला काय माहीतच नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेटच झाली नाही असं इतिहासकार म्हणतात. तुम्ही काही इतिहासकार नाही, तुम्ही आपले ते पुराणातले जे आहेत त्या गोष्टी सांगून जे आहेत लोकांमध्ये भजन कीर्तन करणारे लोक आहात. इतिहासकार हे वेगळे आहेत, ते शेवटपर्यंत जातात आणि काय इतिहास झाला ते शोधून काढतात. त्यामुळे आतापर्यंत कुठलीही अशी एक गोष्ट पुढे आलेली नाही किंवा पुरावा पुढे आलेला नाही की संत रामदास आणि महाराजांची भेट झाली असं कुठेही वाचनात आलेलं नाही. संपूर्ण त्याचा विरोध करण्यात आलेला आहे. जे वाचनात आलेलं नाही, जे विरोध करण्यात आलेले आहे, जे इतिहासात नाही, ते जर तुम्ही सांगायला लागले की शिवाजी महाराज संत रामदासांना म्हणाले मी आता थकलो आहे, तुम्ही सांभाळा हे काय, आणि मग रामदास म्हणता नाही नाही तुम्ही सांभाळ. अरे काय थकलो आहे, छत्रपती शिवाजी महाराज थकले आणि मग याचा राग येणार नाही. मराठी लोकांना महाराष्ट्राला काही छत्रपतींना मानणार सगळ्या लोकांना राग येणार. एक बोलण्याची पद्धत आहे. म्हणजे नुसती भेट झाली असं म्हणत नाही ते. महाराज म्हणतात मी थकलो आहे. अरे वा, छत्रपती शिवाजी महाराज काय संभाजी महाराज काय याने प्राणाची आहुती दिली अनेकांनी या देशासाठी, स्वराज्यासाठी. ते कधी म्हणाले मी थकलो आहे. आणि कुठला असा युगपुरुष आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, महात्मा ज्योतिराव फुले असेल, अण्णाभाऊ साहेब, कधी म्हणाले मी थकलो आहे. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ह्या सगळे हे जे युगपुरुष आहेत हे सगळे त्यांनी जनतेसाठी काम केलं, राज्यासाठी काम केलं, भल्यासाठी काम केलं. राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता आहे असं सूत्रांकडून बोललं जातं. चांगली गोष्ट आहे ना. सगळ्यांचंच राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे योग्य प्रकारे आणि महाराष्ट्राची सेवा जी आहे योग्य प्रकारे त्यांच्या हातून घडलं पाहिजे. सुनावणी तर ठीक आहे ना, आता कोर्ट आहे, पोलीस त्यांचं काम करतायत, ते करतील. पण मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे तिथल्या काही लोकांनी चूक केली म्हणून पूर्ण कंपनीच बदनाम करून ती कंपनी नाशिकच्या बाहेर जाणार नाही आणि मग कोणी येणारच नाही आपल्याकडे IT कंपनी. इथपर्यंत आपण त्या कंपनींना बदनाम करू नये. आणि ह्या कंपन्यांमध्ये TCSमध्ये अक्षरशः लाखो लोक जगभरामध्ये काम करत असतात. कुठे काय चालतं, कुठे काय चालतं हे काय वरच्या MDंना यांना त्यांना काय माहीत नसतं. तर ह्या अशा काही गोष्टी घडतात, त्याच्यावर पोलीस कडक कारवाई करतायत. तर तेवढ्या पुरतंच ते मर्यादित राहिलं पाहिजे. पोलिसांनी कडक कारवाई. शेवटचा प्रश्न घेतो. 85,000 कृषी निविष्ठा विक्री करणारे दुकानं शासनाच्या ज्या लायसन्सच्या संदर्भात विविध जाचकाठींविरोधात आज संपावर गेले. शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे आणि बेमुदत संप पुकारलाय त्यांनी. नंतर ते कन्सर्न जे आहेत मला वाटतं ते शेती खात्यामध्ये ते येईल तो प्रश्न. ते भरणे मामा जे आहेत त्याबद्दल मिटिंग्स घेऊन लवकरच हा प्रश्न जो आहे मार्गी लावतील. हे सगळे जे आहे शेवटी हवामानावर परिणाम करणाऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे आपण म्हणजे मानवजातीनंच जे आहे त्या पद्धतीनं निसर्गाकडे पूर्ण लक्ष दिलं नाही किंवा हेळसांड केली, त्याचे परिणाम जे आहेत हळूहळू आता आपल्याला भोगावे लागतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.